नमस्कार, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. मित्रांनो, टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मागील प्रश्नांचं सखोल विश्लेषण 21 ते लक्षात राहू द्या 13 पर्यंत आपण PYQ घेतोय. याच्या नंतर आपण लक्षात ठेवा सेक्शन वाईज बघतोय. आपल्या समाजशास्त्रामध्ये आज आपण इतिहास, इथे थोडं करेक्शन, इतिहास व भूगोल लक्षात ठेवा आणि इतर गोष्टी पण कव्हर करतोय. आपला भाग हा 6वा आहे आणि या प्रकारचे असे प्रश्न येतील. एक अनाउन्समेंट होती, टीईटी 2024 दिवस खूप कमी आहेत आणि आपल्याला पुश करण्यासाठी जसं PYQ ला आपण व्यवस्थितपणे करतोय अकॅडमीच्या या तुम्ही प्लॅटफॉर्मला फॉलो करतायत, त्याच अनुषंगानं आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीने टीईटी 2024 पेपर पहिला आणि पेपर दुसरा ऑनलाईन बॅच आहे. ही लाईव्ह पण करता येईल, रेकॉर्ड पण करता येईल. काही क्युरी असतील ते या नंबरला फोन करून विचारता पण येतील. लक्षात राहू द्या, ही बॅच सुरू झालेली आहे. नॉमिनल फी आहे 1499 रुपये. 92260181 नंबरला फोन करा. आपली गुरु नावाची बॅच आहे आणि ही बॅच साठी जे आपल्या फॅकल्टी आहेत एवढे गुरुजन आहेत, ओके, एक्सपर्ट फॅकल्टी आहेत. नक्की बॅच जॉईन करा. यानंतर आपण या सेशनला सुरुवात करूया. खालील आकृतीतील गुहाचा योग्य क्रम लावा. मला असं वाटतं आधी अनालिसिस करा. ओके, 1 2 4 आणि 1 2 3 आणि 4 याच्यापैकी गुहा कुठं असू शकते व्यवस्थितपणे बघा, व्यवस्थितपणे रीड करा. कारण का खाली आकृती गुहाचा योग्य क्रम लावा विचारले. हे जे व्हाईट दिसते ते सगळं पाणी आहे. ओके, व्हाईट जे दिसतात तुम्हाला, हे व्हाईट सगळं, हे सगळं पाणी आहे आणि ही जी हे दिसते ब्लॅक मध्ये हे सगळं जमीन आहे. आणि असं कधी तयार होतं किंवा कोणत्या याला गुहा म्हणायचं? आपल्या समोर ऑप्शन आहेत 1 2 3 4. आपण बघा, याला गुहा म्हणायचं, लक्षात ठेवा गुहा. तर याचं जर आपण बारीक अनालिसिस केलं तर लक्षात राहू द्या, हे 2 नंबर आहे ना आपला गुहा रिप्रेझेंट करतं. काय प्रेझेंट करतं? गुहा. ओके, त्यामुळे 2 नंबर याचा आन्सर येईल. आपण बाकीच्या जर गोष्टी बघितल्या, एकंदरीत त्याचं डिस्क्रिप्टिव्ह बघितलं, समुद्र किनारा, पाणी, खडक, पाण्याच्या लाटा, त्याच्यामुळे होणारे झीज आणि बाकीचं जर व्यवस्थितपणे बघितलं, जर खडक समजा मृदू असेल तर झीज होते कशामुळे? लाटांमुळे. आणि सागरी कडेचा खालचा भाग आतल्या बाजून झिजल्याने, लक्षात ठेवा, तो गुहाची निर्मिती करतो. ओके, ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न, टिंबटिंब अंश रेखावर्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणावेळ मानली जाते. टिंबटिंब अंश रेखावर्तावरील आपल्या समोर ऑप्शन आहेत 1 अंश रेखावर्तावरील, 2 अंश, 3 अंश, 4. ओके, पृथ्वी आणि त्याचं डिवायडेशन. ओके, आपण हे इक्वेटर बघतो, याला डिवायडेशन आपण अक्षांश रेखांशामध्ये करतो, लक्षात ठेवा. ओके, आपल्याला प्रश्न विचारलाय कोणतं? 1 3 2 आणि 0. तर याचं उत्तर एक लक्षात ठेवा, इंग्लंड जवळ एक ठिकाण आहे ग्रीनविच, या ठिकाणाला ओके 0 अंश रेखावर्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणावेळ मानली जाते. इंग्लंडमध्ये ठिकाण काय? ग्रीनविच. कुठलं? ग्रीनविच शहराजवळ 0 रेखावर जातं. विविध देशाच्या, लक्षात ठेवा, ज्याला आपण म्हणू व्यवहारामध्ये, दैनिक कारभारामध्ये व्यवस्थितपणे यावं, काम व्यवस्थितपणे व्हावे, यासाठी स्थानिक वेळेत व इतर देशातील इतर कोणत्याही पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील रेखावर स्थानिक वेळेत 1 तासाहून अधिक कालावधीचा फरक पडत नाही. ओके, भारताच्या संदर्भात जर बघितलं आपण इंडियन कंटेस्ट, ओके, हे महत्वाचं आहे. 82.30 किंवा 82.30. ओके, 82.30 पूर्व रेखावर्त भारताच्या मध्य भागात जाते, म्हणून स्थानिक प्रमाणे चितली जाते. आता भारताच्या कुठून जातं मग? नागपूर का इलाहाबाद? ओके, इथून जात आपलं, हे महत्वाचं आहे. पुढं, टिंबटिंब्या प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरतो. अंतरासाठी परिमाणदर्शक, अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द अंक प्रमाण, रेषा प्रमाण, शब्द प्रमाण, साधे प्रमाण. हे नाही, एक तर रेषा प्रमाण किंवा शब्द प्रमाण. बघा आता नकाशात ज्या
प्रमाणात अंतरासाठी परिमाण दर शब्द वापरला जातो ते प्रमाण म्हणजेच शब्द प्रमाण होय. नकाशात, कशामध्ये? नकाशामध्ये अंतरासाठी परिमाण शब्द वापरला जातो तेच प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण होय. पुढं मानवी वस्ती नसलेला खंड हा प्रश्न लय वेळा रिपीट होतोय आणि हा लॉजिक बेस. जगामध्ये एकूण किती खंड आहेत? हे 4 झाले. 5वा खंड बघा, उत्तर अमेरिका. 6वा खंड दक्षिण अमेरिका. 7वा खंड बघा आफ्रिका, आशिया, युरोप, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया खंड. 7 खंड आहेत. आता 7 इथं खालील मानवी वस्ती नसलेला खंड कोणता आहे? 7 पैकी नसलेला. आफ्रिकेमध्ये मानव आहेत. अंटार्क्टिकामध्ये आहेत का? आशियामध्ये, युरोप. तर लक्षात ठेवा अंटार्क्टिकामध्ये मानव नाहीत, त्याच्यामुळे उत्तर आपल्या प्रश्नाचा अंटार्क्टिका आहे. ओके, आशियात आहेत, युरोपात आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. त्यामुळे थोडं मॅप बेस आणि लॉजिक बेस. असा अर्थ होत नाही की अंटार्क्टिकामध्ये मानव नाही का? आहेत मानव, लक्षात ठेवा. परंतु इथं स्थायी, त्याला म्हणूया स्थायी वस्ती नाही. इथं काय आहे तर रिसर्च सेंटर आहेत. मग भारताचं रिसर्च सेंटरचं नाव कोणतं? कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके, कारण का हे परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. ओके, रिसर्च सेंटर, भारताचं रिसर्च सेंटर कोणतं? ठीक आहे. आता महत्वाचं म्हणजे हे अंटार्क्टिका कुठे येतं? साऊथ पोलला येतं. कुठे येतं? साऊथ पोलला. ओके, पुढचा प्रश्न, याला इस्रायल करा. इस्रायल. ओके, इस्रायल असं डायरेक्ट इस्रायल. ओके, इस्रायलच्या दक्षिणेस टिंबटिंब आखात आहे. आर्काबाचा आखात, पर्सियाचा आखात, जॉर्जियाचा आणि जेरुसलेमचं. ऑप्शन आपल्या समोर 4 आहेत. कोणता आखात आहे? ऍक्च्युली असा पाहिजे होता थोडा परीक्षेमध्ये. इस्रायलच्या दक्षिणेस टिंबटिंब आखात आहे. आता हे प्रश्न रद्द करण्यात आलाय ना, इथं थोडं पर्यायामध्ये थोडा घोळ केलाय. बघा काय पर्यायामध्ये आले? आर्काबा. काय आले शब्द? आकाबा किंवा आर्काबा. इथं शब्द असा नसायला पाहिजे होता, आकाबा असायला पाहिजे. आकाबाचे किंवा आकाबाचे आखात. ओके, आकाबाचे आखात काय असायला पाहिजे होता? आकाबाचे आखात असा शब्द आला असता तर उत्तर आलं असतं. त्यामुळे हा प्रश्न रद्द केलाय. आकाबा शब्दच नसल्यामुळे आर्काबा किंवा अकाबा. ओके, अकाबा. बाकीचे जे पर्याय बघा, पर्शियाचं, जॉर्जियाचं, जेरुसलेमचं, हे पर्याय नाहीत. ओके, कारण का इस्रायलचा आता सध्या तर इस्रायल न्यूज मध्ये पण आहे, कारण का इस्रायल पॅलेस्टाईन पर्टिक्युलरली लक्षात ठेवा हमास सोबत वाद चालू आहे इथं. जॉग्राफिकल दृष्ट्या जर तुम्हाला देश विचारलं, लेबनान, सिरिया, इस्रायल, ओके, जॉर्डन आणि सिरिया हे परिषद अत्यंत महत्वाचे आहे. पहिली वसुंधरा परिषद 1992 साली टिंबटिंब शहरात झाली. याला असं म्हणायचं फर्स्ट. कधी तुम्हाला वसुंधरा शब्द येणार नाही, आर्थ समिट पण येऊ शकतो. आर्थ समिट 1992 एकदम बरोबर आहे. फक्त शहर विचारले, सॅओपोली, रिओ डी जेनेरो, ब्राझील आणि मॅनोस. ओके, विचारताना थोडं ट्रिप व्यवस्थित विचारलंय. ठीक आहे. आता कोणत्या शहरात झाली या याच्यानुसार जर आपण बघितलं, या पर्यायानुसार, ओके, तर पहिली वसुंधरा शिखर परिषद, ओके, युनायटेड नेशन काउन्सिल ऑफ, लक्षात ठेवा आर्थ, ज्याला आपण म्हणूया काउन्सिल ऑफ एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट, युनायटेड नेशन काउन्सिल ऑफ एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट संबंधीची पहिली समिट होती. आता ही समिट 1992 झाली, बरोबर आहे. आता खरं तर इथं शहरात विचारल्यामुळे प्रश्नाचं उत्तर बदलतं, कारण का खरं तर हे कोणत्या देशात आला असेल तर उत्तर ब्राझील आलं असतं, पण शहर म्हणल्यामुळे रिओ डी जेनेरो आणि देश म्हणल्यामुळे काय तर ब्राझील येईल. देश कोणता येईल? ब्राझील येईल. त्याच्यामुळे उत्तर देश विचारलं तर ब्राझील, शहर विचारलं तर रिओ डी जेनेरो
आउटपुट काय जर विचारलं तर लय महत्वाचे आहे, कारण काय याच्यामध्ये रिओ घोषणा होती, पर्यावरणाचं महत्व, जागतिक ओळख, 170 देश अधिक सहभागी झाले होते. महत्वाचे तो पुढे समिटचं काय झालं, सिक्वेन्स सुरू झाला. ठीक आहे, या सगळ्याच्या पुढे काय झालं बघा, लक्षात ठेवा. जे बदल होते हवामानासंबंधी या वसुंधरा परिषदेमुळे 1997 ला जपानचं शहर आहे क्योटो, किंवा ज्याला क्योटो प्रोटोकॉल आला. काय आला 1997 ला? क्योटो प्रोटोकॉल. ठीक आहे, हाही पर्यावरणासंबंधीचा होता 1997 ला. पुढे रेड इंडियन्स हे मूळचे रहिवासी आहेत आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका, संयुक्त राज्य अमेरिका, त्याला युएसए म्हणा. आफ्रिकेचे लक्षात ठेवा, दक्षिण अमेरिका किंवा आशिया, आता हे दोन्ही सांगा. रेड इंडियन्स कन्फ्युज करता आपल्याला, दक्षिण अमेरिका किंवा उत्तर अमेरिका किंवा युएसए, इथं असा पर्याय येऊ शकतो उत्तर अमेरिका, किंवा मध्ये झालं तर उत्तर अमेरिका येऊ शकतो. ओके, तर उत्तर आहे अमेरिकेचे अमेरिका. काय येऊ शकतं? थोडं युनायटेड स्टेट, हे थोडं कलेक्शन करा, युएस अमेरिका करा. ठीक आहे, करेक्शन थोडं. पुढं इजिप्त मधील सिनाई पर्वतरांग टिंबटिंबर उंच शिखर आहे. कुठं? इजिप्त मधील. ओके, इजिप्त मधील सिनाई पर्वतरांगे टिंबटिंबर सर्वात उंच शिखर आहे. जबाल गैब, माउंट कॅटरीन, ग्रेट कारू आणि माउंट काब्रा. आपल्या समोर 4 ऑप्शन आहेत. ओके, इजिप्त मधील सिनाई पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं? ज्या शिखराची समुद्र सपाटीपासून उंची 2600 ओके 29 मीटर आहे. 2629 मीटर आफ्रिका खंडातील. लक्षात ठेवा, इजिप्त कुठं? सिनाई पर्वत आफ्रिका खंडातील उंच आहे. कोणतं? जवाल गॅबा, ग्रेट कारो, माउंट काब्रा. हे दोन्ही पण नाही. आता ऑप्शन आपल्या दोन्हीत रूल आउट करायचे. तर माउंट कॅटरीन काय येतं? माउंट कॅटरीन हे 2629 मीटर जमिनीपासून उंच आहे. कोणता? इजिप्त मध्ये सिनाई पर्वत रांगेमध्ये हे उंच शिखर आहे. ओके, आता हे शिखर लक्षात ठेवा. 6व्या शतकामध्ये इथं काही महत्वाचं एक मठ बांधला गेला आहे. बाकीचं जर बघितलं हे पर्यटनासाठी महत्वाचं ट्रेकिंग पॉइंट पण आहे. पुढं जगातील मासेमारी आणि विस्तृत. ओके, जगातील मासेमारी बघा, जगातील मासेमारी विस्तृत क्षेत्र दिले. आपल्या समोर आहे भूखंड मंच, सागरी डोह, सागरी पर्वत, सागरी मैदान. जगात कोणत्या ठिकाणी या भागात विस्तृत क्षेत्र आहे मासेमारीचं? ऑप्शन आहेत आपल्या समोर 4. ओके, आता ऑप्शन बघा, भूखंड मंच, सागरी डोह, सागरी पर्वत, सागरी मैदान. कोण्या ठिकाणी? बघा, एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट शब्द आलाय मासेमारी. मासेसाठी सुटेबल कोणतं असतं? ज्या ठिकाणी समुद्र उथळ, म्हणजे ज्या ठिकाणी उथळ म्हणजे सूर्यप्रकाश पडतो. सूर्यप्रकाश. ओके, सूर्यप्रकाश पडतो. आता सूर्यप्रकाश सागरी मैदान का सागरी डोह, सागरी पर्वत का सागरी भूखंड मंच? उत्तर आहे सागरी म्हणजे भूखंड मंच. या ठिकाणी मासेमारीसाठी मुख्य, कारण का भूखंड मंच हा समुद्राचा उथळ भाग आहे आणि मुख्य भूभाग जोडलेला आहे. या ठिकाणी सूर्यप्रकाश सहज पोहोचू शकतो. उदाहरणामध्ये रफ मध्ये जर बघितलं आपण, हा समुद्र आहे, हे पाणी आहे सगळं आणि ही जमीन आहे. ओके, हा जो एरिया लक्षात ठेवा, इथं ऍज कम्पेअर टू इकडच्या खोलीपेक्षा इथं सूर्यप्रकाश जवळ पोहोचेल. त्याच्यामुळं त्याला काय म्हणायचं? भूखंड मंच म्हणायचं. आणि इथं मासेमारी. ओके, पलवक असेल किंवा इतर सागरी जीव वाढतात. आता हे जीव माशासाठी अन्न बनवत असतात आणि भूखंड मासेमारी उत्तम क्षेत्र आहे. जगातील 90% जास्त मासेमारी भूखंड मंच म्हणजे ह्या क्षेत्रामध्येच केली जाते. कोणत्या? भूखंड मंच. किती टक्के? 90% पेक्षा. ओके, बाकीच्या ठिकाणी सागरी पर्वत, सागरी डोह, सागरी मैदान या ठिकाणी इतर मासेमारी होते. ठीक आहे. ऍक्च्युली एक तर लहान असतात किंवा ते भूखंड मंच उतळ असतात. उदाहरण द्यायचं झालं तर अनेक आहेत. उदाहरण द्यायचं झालं आपल्याला तर बघा, नॉर्थ अटलांटिक महासागर या ठिकाणी मासेमारी चालते. पूर्वी प्रशांत, दक्षिण चीन सागर. ओके, या ठिकाणी
मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. पुढचा क्वेश्चन बघा, प्रश्न काय पुढचा. टिंबटिंब या खडकात जीवाश्म आढळत नाही. ऍक्च्युली खडक आणि खडकाचे 3 प्रकार. कोणते कोणते 3 प्रकार आहेत? अग्निजन्य खडक, ओके, खडक, रूपांतरित खडक आणि गाळाचा खडक. गाळाचा खडक त्याला म्हणायचं ॲग्नियस, मॅटामॉर्फिक आणि सेडिमेंटरी रॉक. ओके, कोणत्या खडकात जीवाश्म आढळत नाही? ओके, बघा, जे खडक ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार होतात, ज्वालामुखीच्या लाव्हामुळे उच्च तापमान, जास्त ओके दाब निर्माण होतं, याच्यामुळे काय होतं, जीवाश्म नष्ट होतात. आता कोणते? आपण बेसाल्ट खडक म्हणतो, डेक्कन प्लॅटो, हा अग्निजन्य खडक आहे. या ठिकाणी जीवाश्म आढळत नाहीत. म्हणजे काय येईल उत्तर? अग्निजन्य खडक. ओके, हे येणार नाही, हे येणार नाही, अग्निजन्य खडक. बाकीच्या 2 ठिकाणी मग इथे प्रश्न येतो, आपल्याला जे पेट्रोल मिळतं हे कुठं मिळतं? याच्यातच मिळतं, लक्षात ठेवा, जीवाश्म. ठीक आहे, आलं का लक्षात? याच्यामध्येच मिळतं. मग आता अग्निजन्य खडकाचे पण ज्वालामुखी खडक, गाळाचा खडक, रूपांतरित असे आता जाऊ द्या. बाकीच्या गोष्टी महत्वाच्या. कोणत्या खडकामध्ये जीवाश्म मिळतं? मग रूपांतरित आणि गाळाच्या खडकामध्ये. ठीक आहे, याचे टाईप पण आहेत, लक्षात ठेवा. बेसाल्ट म्हणूया, ग्रेनाइट म्हणूया, याचे पण रूपांतरित गाळाच्या खडकाचे अनेक प्रकार आहेत. आपण म्हणतो ना संगमरमर, हे रूपांतरित खडक आहे. पुढं ऍक्च्युली थोडं इथं करेक्शन लक्षात ठेवा. हा प्रश्नामध्ये हा प्रश्न रद्द केलाय. असा असायला पाहिजे होतं, रिश्टर स्केल किंवा रिश्टर स्केल, रिश्टर स्केल असा शब्द असायला पाहिजे होता. बाकीच्या काही कारणामुळे पण तीव्रता मोजण्यासाठी टिंबटिंब एकक आहे. रिश्टर स्केल काय मोजतं? तीव्रता ज्वालामुखीची, भूकंपाची, मंद हालचालीची का भूपटल निर्मितीची. ऍक्च्युली रिश्टर स्केल हे टिंबटिंब तीव्रता मोजण्याचे एकक आहे. याचा शोध 1935 दरम्यान रिश्टर स्केल यांनी लावला होता. ऍक्च्युली पुन्हा चार्ल्स फ्रान्सिस रिश्टर यांनी. हे स्केल भूकंप निर्माण, भूकंप लहरीच्या आयामावर आधारित असतं. भूकंप. ओके, पुढे जर आपण बघितलं, बघा इथे एक शब्द थोडं करेक्शन आहे. वाऱ्याचा वेग, वाऱ्याचा वेग, वेग असा सांगितला तो बघा, किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति मिनिट, मीटर प्रति सेकंद, मिलीमीटर प्रति सेकंद. आता हे मिलीमीटर मीटर असलं तसं काहीच नाही. ठीक आहे, वाऱ्याचा वेग विचारले. हाही प्रश्न रद्द करण्यात आलाय का? ऍक्च्युली वाऱ्याचा वेग शब्द होता, ऍक्च्युली वाऱ्याचा वेग. आता वाऱ्याचा वेग म्हणण्यासाठी अनेक पद्धती, परंतु सगळ्यात महत्वाचं आपण म्हणतो आता सध्या बघा, महत्वाचं म्हणजे या वर्षी जे आलेले चक्रीवादळ असतील किंवा वारे असतील तर प्रति किलोमीटर प्रति तास असं मोजतात. मिलीमीटर नाही, मीटर प्रति सेकंद नाही, किलोमीटर प्रति मिनिट नाही, किलोमीटर प्रति तास याच्याने वाऱ्याचा वेग मोजतात. ठीक आहे, कशाचा वेग मोजतात? आता याच्यामध्ये क्वेश्चन 2-3 रद्द झाल्यामुळे आपल्याला स्पष्टीकरणाला थोडं लिमिटेशन. ठीक आहे, वाऱ्याचा वेग म्हटलंय. ओके, आता बाकीचं आपण डिटेल मध्ये बघितलं. किलोमीटर प्रति एकक वाऱ्याचा वेग किती लवकर अंतर पार करतो हे दर्शवतो. बरोबर आहे. प्रति मीटर सेकंद हे वाऱ्याचा वेग किती लवकर गती करतो हे दर्शवतो. आता उदाहरण घेऊन बघायचं तर आपल्याला तेवढी काही गरज नाही. पुढं उगवता सूर्याचा देश असे वर्णन कोण देशाचे करतात? उगवता सूर्य. जगाचा जर आपण नकाशा बघितला, रशिया, काही हा पार्ट युरोपमध्ये, काही आशियामध्ये, मेजॉरिटी आशियामध्ये, चीन, भारताच्या लक्षात ठेवा कोणत्या देशाला आहे आपल्याला कळेल. आता जपान आणि ऑस्ट्रेलिया हे 2 तर आहेत बघा. आता कन्फ्युज करतो तुम्हाला मी. उगवता सूर्य देश कोणता, याचं 3 प्रकारे आपण अनालिसिस करूया. पहिलं, उगवता सूर्याचा देश. ओके, भौगोलिक दृष्ट्या जर बघितलं उत्तर येतं, लक्षात ठेवा. उगवता सूर्य देश कोणला म्हणतात? कारण का जो देश पूर्वेला आहे आणि जगाच्या सर्वात पूर्वेकडील, आता सर्वात पूर्वेकडील म्हणलं तर काय येईल? जपान. म्हणून जपानला उगवता सूर्य देश म्हणतात. याचं दुसरं कारण बघितलं, जपानमध्ये सूर्य जगातील इतर भागापेक्षा आधी पोहोचतो. म्हणजे काय? सूर्याची किरण इथं अगोदर पोहोचतात, म्हणून जपान हा उगवता सूर्याचा देश आहे. काय? जपान हा उगवता सूर्याचा देश आहे. पुढे जाऊया. सूर्यमालेतील लघुग्रह खालीलपैकी कोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहेत? सूर्यमालेत लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान आहेत?
लघु ग्रह विचारले, लक्षात ठेवा शब्द वापरलाय लघु ग्रह. प्रश्नाची डिमांड बघा, खालीलपैकी कोणत्या दोन ग्रहाच्या दरम्यान आहेत? पृथ्वी मंगळ, मंगळ गुरु, गुरु शनी, पृथ्वी शुक्र. ओके, आता याच्यात आपला आंतरग्रह बाह्य ग्रह आपण जर बघितलं सूर्यमालेतील लघु ग्रह, लक्षात ठेवा हे कोणत्या दरम्यान आहेत? आता सुरुवातीला प्रश्न येतो लघु ग्रह म्हणजे काय? लघु ग्रह म्हणजे काय? आपण जर याची व्याख्या बघितली, खगोलीय वस्तूंना काय म्हणतात किंवा खगोलीय वस्तूंना लघु ग्रह म्हणतात. खगोलीय, ओके, लघु ग्रह म्हणतात, लघु ग्रह म्हणतात. एकंदरीत आपण बघितलं मंगळ आणि गुरु या दोन ग्रहाच्या दरम्यान सूर्यमालेतील दोन ग्रह, ओके, काय आहे लक्षात ठेवा लघु ग्रह आहेत. आता याच्या बारीक जर आपण बघितलं कशाला लघु ग्रह म्हणायचं? ओके, लघु ग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतो, बरोबर आहे. खगोल वस्तूंना लघु ग्रह असे म्हणतात, मंगळ आणि गुरुच्या दरम्यान असतात. आता याच्यापेक्षा बारीक जर आपण बघितलं ग्रहाचे दोन महत्वाचे आंतरग्रह आणि बाह्य ग्रह. आंतरग्रह कोणते? बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ याला म्हणायचं आंतरग्रह, म्हणजे सूर्यापासून जवळ असणारे, ओके, आंतरग्रह. आणि याच्या पुढचे बाह्य ग्रह म्हणजे कोणते? गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. गुरु, शनी, युरेनियस आणि नेपच्यून, ओके, नेपच्यून. आता याच्या मध्ये जे आहे लक्षात ठेवा, याच्यामध्ये कोणत्या? मंगळ आणि गुरुच्या मध्ये जे ग्रह आहे त्याला म्हणायचं लघु ग्रह. काय म्हणायचं? लघु ग्रह. आणि सूर्यापासून सर्वात जवळचा कोणता? मग बुध. सर्वात लांबचा कोणता? नेपच्यून. ठीक आहे, झालं तुमचं क्लिअर. पुढे जाऊया. खालील पर्यायापैकी बहिग्रह कोणता किंवा बाह्य ग्रह कोणता? बहिग्रह आता सांगितलं होतं मागच्याच प्रश्नामध्ये, लगेच उत्तर द्या. आता पटकन उत्तर द्या. चला, मागच्या प्रश्नात क्लिअर केलं तुम्ही, परत वापस घेऊ का? खालीलपैकी कोणता बहिर्ग्रह कोणता? कोणता बहिर्ग्रह कोणता खालीलपैकी? सांगा आता ऑप्शन. ऑप्शन आहेत, ऑप्शन आहेत बघा. बुध, शुक्र, पृथ्वी, शनी बहिग्रह. आपण काय म्हणलं होतं? असं म्हणलं होतं आपण बुध, शुक्र, ओके, पृथ्वी आणि मंगळ याला काय म्हणतो आपण? बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांना म्हणतो आपण आंतरग्रह. आणि गुरु, 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 शुक्र, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनियस आणि नेपच्यून, नेपच्यून युरेनियस याला म्हणायचं बाह्यग्रह. बाह्यग्रह कोणता? बुध नाही, शुक्र नाही, पृथ्वी नाही, तर कोणता आहे मग? शनी. काय उत्तर येईल? शनी. ठीक आहे, याला म्हणायचं बाह्य आंतरग्रह, यांना म्हणायचं बाह्यग्रह. ठीक आहे, चला पुढे. विषुववर्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस. विषुववर्ती इक्वेटर भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस, ओके, झिरो याला म्हणायचं इक्वेटर. याच्या भागात बघा असा, याच्या भागात पडणारा दररोजचा पाऊस कोणत्या प्रकारचा असतो? प्रतिरोध, आरोही किंवा ज्याला अभिसरण, आवर्त, प्रत्यावर्त. ओके, कोणत्या प्रकारचा पडतो पाऊस? प्रतिरोध, आरोही, अभिसरण, आवर्त का प्रत्यावर्त? प्रश्न थोडा लॉजिक बेस विचारलाय.
ओके, ऑप्शन आहेत बघा. उत्तर येतं आरोही किंवा अभिसरण. काय म्हणते त्याला? अभिसरण. अभिसरण विश्ववर्त भागात दुपारनंतर, इक्वेटरच्या भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस. ओके, कोणत्या प्रकारचा असतो? ओके, तर तो असतो आरोही किंवा अभिसरण प्रकारचा असतो. कोणता? आरोही किंवा अभिसरण प्रकारचा असतो. आता पाऊस संध्याकाळी दुपारनंतर म्हणजे 4च्या सुमारास सुरू होतो आणि याला किंवा 4चा पाऊस पण म्हणला जातो. आता याच्यात दुसऱ्या जॉग्राफिकल बघितलं, दुपारची वेळ, सूर्याचे किरणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर थेट पडतात, त्यामुळे काय होतं? तापमान आणखीन वाढतं आणि हवा गरम होते, ओली होते. ओके, त्याच्यामुळे काय होतं? गरम हवा, ओली हवा काय होतं? गरम आणि ओली हवा पुढे काय होतं? हवा वर जाते आणि थंड हवेशी मिसळते. यामुळे काय होतं? ढग तयार होतात आणि दुपारनंतर पाऊस पडतो. याच पावसाला अरोही ऑब्लिक अभिसरण असे म्हणतात. ठीक आहे, पुढचं. टिंबटिंब हा सर्वात मोठा महासागर. आपण मोठं फूल बघितलं, मोठा खंड बघितला. ओके, मानव नसलेला खंड बघितला. आता मोठा महासागर, महासागर किती आहेत? 4 महत्वाचे. हिंद महासागर, हिंद महासागर. ओके, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि आर्कटिक महासागर. ओके, ऑप्शन 4 उत्तर द्या. सर्वात मोठा काय म्हणते? सर्वात मोठा. मी रफ मध्ये तसे काढताना पण तुम्हाला समजून सांगत होतो असं. ठीक आहे, इकडचा एरिया आहे तो पॅसिफिकचा आहे, इकडचा आहे तो अटलांटिकचा आहे. आणि भारताचं जर आपण बघितलं, ओके, हा जो क्षेत्र येतं अरब येतं आणि इकडचं येतं हिंदी महासागर, इकडे येतं बंगालचा उपसागर. ओके, आणि लक्षात ठेवा याच्यामध्ये इथं रफ मध्ये इथं युरोप पकडा असा, याच्यामध्ये अटलांटिक, इकडे आफ्रिका शॉर्ट मध्ये, आणि वर येतं लक्षात ठेवा आर्कटिक. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? सगळ्यात मोठा कोणता? तर सगळ्यात मोठं आपल्या जर अनालिसिस बघितलं ह्या बोर्डावरच आहे, लक्षात ठेवा अनालिसिस, हा पॅसिफिक सगळ्यात मोठा आहे. काय? पॅसिफिक महासागर हा सगळ्यात मोठा आहे. तुम्हाला समजलं असेल नसेल, लॉजिक बेस उत्तर द्या. भारताच्या दक्षिणेला जो आहे तर हिंद महासागर आहे. ओके, भारतला अंटार्क्टिकला बाउंड्री शेअर करतो ना, सॉरी आर्कटिकला ना, अटलांटिकला ना, पॅसिफिकला, फक्त काय म्हणजे हिंदी महासागर. ओके, याच्यानंतर पुढे आपण बघूया. जगाचा लय मोठा प्रदेश वापरलाय, लक्षात ठेवा. जगात सर्व खंड पॅसिफिक बेसिन मधून बस एवढा मोठा आहे, म्हणजे सर्व खंड बस एवढा मोठा आहे. चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीला किंवा त्या ग्रहणाचा प्रकार कोणता? चंद्र उदाहरणामध्ये पूर्णतः झाकला जातो ब्लॅक. ओके, झाकला जातो पूर्णतः, त्या स्थितीला काय म्हणतात किंवा झाकला जातो? चला, खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण, कंकणाकृती किंवा यापैकी नाही. पहिल्या स्वरूपात ते यापैकी नाही काढून टाका, ते संबंधच नाही काही. ओके, म्हणजे आता 3 आहेत, खग्रास किंवा खंडग्रास, याच्यापैकी कोणतं? प्युअर पुअर जॉग्राफीवर प्रश्न आहे बघा. ओके, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी. तर याचं उत्तर आहे खग्रास चंद्रग्रहण. कोणतं? खग्रास चंद्रग्रहण. हे चंद्रग्रहण तेव्हा घडते जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या, म्हणजे बघा, पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते आणि चंद्राला पूर्णपणे किंवा अंशतः सावलीत टाकते. यास काय म्हणतात? ओके, खग्रास असे म्हणतात. पृथ्वी उदाहरणामध्ये सूर्य, कारण सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते कोण? पृथ्वी. आणि याच्यामुळे काय होतं? या पृथ्वीमुळे पूर्णतः किंवा अंशतः चंद्र झाकला जातो. या घटनेला काय म्हणायचं? खग्रास. ओके, काय म्हणायचं? खग्रास. आता ही घटना केव्हा केव्हा घडते हाही महत्वाचा प्रश्न आहे. ही 2 ते 5 वेळा दर वर्षात घडू शकते. ओके, खग्रास हे केवळ पूर्ण चंद्रावरच होऊ शकतो किंवा ओके. यानंतर एक शब्द आला इथं, खंडग्रास म्हणजे काय? खंडग्रास केव्हा घडते? पृथ्वी ही सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते आणि चंद्राला अंश त्यांचे सावलीत जाते. ओके, कंकणाकृती म्हणजे चंद्रग्रहण तेव्हा घडते जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते आणि चंद्र सूर्याच्या समोरून जातो, परंतु पृथ्वीच्या सावली चंद्रावर पडत नाही, तेव्हा काय म्हणायचं? कंकणाकृती. पुढे, जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळता होत जाणाऱ्या भागास उपसागर, समुद्र ध्वनी करा. समुद्र ध्वनी, आखात आणि खाडी. चला, हे खरं तर
मी रफ मध्ये काढून बघतो जमते का बघूया. हे पाणी आहे इकडचं, समजा व्हाईटने मी डॉट करतो. हे सगळं पाणी आहे आणि ही जमीन आहे. ओके, जमीन आहे. आता ही जमीन ही ओके, हे सगळं जमीन आहे आणि हे पाणी आहे. काय हे सगळं पाणी आहे. आता समजा हे भाग इकडे घुसला जमिनीमध्ये, जमिनीचा अंशतः घुसलेल्या सागराच्या निमुळत्या भागास काय होतात, काय म्हणतात? उपसागर, समुद्रधोनी, आखात आणि खाडी. ऑप्शन आपल्या समोर आहेत. उदाहरणामध्ये समुद्राच्या किनाऱ्यापासून किंवा जमिनीकडे आत घुसलेल्या सामान्यतः खोल चिंचळ असेल अशा भागास काय म्हणतात? जर आपण बघायचं तर याला म्हणतात आखात. उदाहरणार्थ भारतामधलं कच्छ आखात, कुठलं कच्छ म्हणू शकतो याला पुढे. ओके, खंबातचं आखात, असे अनेक भारतामध्ये पण आणि जगामध्ये पण आखात आहेत. पुढचं नाव आहे बघा समुद्रधोनी. मित्रांनो याला इंग्लिश मध्ये शब्द आहे स्ट्रेट. स्ट्रेट, मल्लाका स्ट्रेट, असे वेगवेगळे स्ट्रेट आहेत म्हणजे दोन ह्याला जोडणारे. ओके, असे स्ट्रेट, दोन ह्याला जोडणारे स्ट्रेट. आता खाडी आणि उपसागर, पुढे अनेक शब्द आलाय काय, खाडी आणि उपसागर, हे दोन वेगळे शब्द. उपसागर म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजूला जमीन असलेला समुद्राच्या विशाल जलाशयाला उपसागर म्हणतात. तिन्ही बाजूने समुद्र, बंगालचा उपसागर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे उदाहरण बघितलं तर खाडी, समुद्राच्या किनाऱ्यापासून आत शिरलेला चिंचोळ पट्टा. मग आपण त्याला ठाण्याची खाडी जर असं म्हणतो, आत शिरलेला पट्टा. पुढं किनाऱ्यालगत किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडलेल्या सर्वात उथळ भाग, खंडात उतार, भूखंड मंच, सागरी मैदान. किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडलेल्या, परत रफ मध्ये समुद्र काढतो बघा. ओके, समुद्रात बुडलेल्या. आता हे सगळा समुद्र आहे. ओके, सगळा समुद्र आहे आणि जी येलो पेनल येते ती जमीन आहे, लक्षात ठेवा. आता हे मी बाउंड्री तयार करतोय अशी. आता हे सगळा समुद्र आहे. किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडलेला सर्वात उथळ भाग. उथळ म्हणजे कोणता आहे का, हे उथळ वरचा भाग. याला मी असं येलो करतो याला एवढं. हे उथळ भाग आहे, लक्षात ठेवा. याला काय म्हणतात? खंडात उतार, भूखंड मंच, सागरी मैदान. ऑप्शन आहेत आपल्या समोर. ओके, का सागरी डोह, तर याचं उत्तर आहे भूखंड मंच. काय म्हणतात? भूखंड मंच. किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडलेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे. उथळ म्हणजे एक तर वर आहे आणि इथं सूर्यप्रकाश पडतो सगळं. आपण जे माशासाठी म्हणलो ते, आता इथं जर म्हणलं तर काय, इथं समजा सपाट आहे, सागरी मैदान येईल, खंडात उतारेल, भूखंड मंच येईल. आपण भूखंड मंच बघितला होता. ठीक आहे, बघितलं होतं का भूखंड मंच? लक्षात राहू द्या, हे सागरी डोह, सागरी गर्द, ट्रेंच पण म्हणतो, याच्या संबंधीच्या ह्या संकल्पना आहेत. पुढे जाऊया. जगातील सर्वात मोठा खोल ट्रेंच, याचं उत्तर द्या. मागच्याही सेशन मध्ये मी घेतला हा प्रश्न. जगातील सर्वात उंच खोल ट्रेंच, गर्द म्हणजे काय म्हणतात? ट्रेंच. ट्रेंच म्हणजे खोल ठिकाण. असं कुठं आहे? सगळ्यात महत्वाचं पहिल्या सुरू लक्षात ठेवा, हे असणार तर समुद्रात म्हणजे महासागरात. कुठं असणार? महासागरात. महासागरापैकी आपल्याला ऑप्शन आहेत. आता कोणत्या महासागरात म्हणून विचारलं, इथं एक प्रश्न आणखी तयार होतो. जगातील सर्वात खोल गर्त कोणत्या महासागरात? कोणत्या महासागरात? तर त्या महासागराचं उत्तर सांगतो आधी, म्हणजे आयडिया येईल तुम्हाला. पॅसिफिक. पॅसिफिक 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 महासागर. याच्यामध्ये जगातला सर्वात उंच नाही, जगातील सर्वात खोल ट्रेंच आहे. ओके, तर आता या चारीपैकी पॅसिफिक मध्ये कोणता आहे? एलिसियन, कुरिल, पोर्टोरिको आणि मरियाना ट्रेंच. चार आपल्या समोर ऑप्शन आहेत. चारीपैकी जे उत्तर तुम्हाला वाटते सांगा. ऍक्च्युली याचं जर बघितलं आपण, समुद्राच्या ह्याच्यापासून आपण एकंदरीत जागा बघितली, खोल 11,034 मीटर एवढं खोल आहे. 11,034 मीटर एवढं ते खोल आहे आणि त्याचं नाव आहे मरियाना ट्रेंच, पॅसिफिक मध्ये. कोणतं? मरियाना ट्रेंच, पॅसिफिक मध्ये. आता हा पॅसिफिक ट्रेंच कुठं आहे? जापान आणि गुआमा या दोन्हीच्या मध्ये आहे. जापान आणि गुआमा या दोन्हीच्या मध्ये. म्हणजे प्रश्न कसा येऊ द्या, मरियाना ट्रेंच कुठं आहे? पॅसिफिक महासागरामध्ये. आणि कोण दोनच्या दरम्यान? गुआमा आणि जापानच्या मध्ये. जगातील सर्वात मोठे वाळवंट, सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड कोणता?
मी याच लेक्चर मध्ये घेतलंय आणि मागच्या PYQ मध्ये मी घेतलेलं आहे. काय म्हटलंय? सर्वात मोठं वाळवंट म्हणजे डेझर्ट आणि नाईल नदी. 2 क्लू दिलेत. पहिला क्लू आहे डेझर्ट. हे म्हणलं की खंड, कोणता खंड आहे? याचं उत्तर आफ्रिका. नाईल नदी कुठे येते? इजिप्त मध्ये. इजिप्त कुठे येतो? आफ्रिकेत. ओके, आता हा प्रश्न आणखी नाईल नदी. ओके, याचे 2 प्रकार आहेत, व्हाईट नाईल आणि ब्ल्यू नाईल. ठीक आहे. मग आता ऑस्ट्रेलिया कटलं, उत्तर अमेरिका कटलं, दक्षिण अमेरिका कटलं, काय उत्तर येईल? आफ्रिका. ओके, इथे पहिला क्लू होता वाळवंट, दुसरा होता ओके नाईल नदी. आता मग माझा एक छोटा प्रश्न आहे, इथं आफ्रिकेमध्ये वाळवंट कोणते कोणते आहेत? नाव सांगा बरं. कोणतं वाळवंट फेमस आहे? का सहारा आहे? ओके, का कुठलं वाळवंट फेमस आहे? कारण का वाळवंट विचारले, जगातील सर्वात मोठे वाळवंट. मोठे म्हणले तर अनेक वचनी शब्द वापरलाय. कोणते कोणते आहेत? ओके, चला पुढे जाऊया. टिंबटिंब हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, हॉलिवूड, सॅन फ्रान्सिस्को. हे का न्यूयॉर्क या ठिकाणी अमेरिकेमधलं एक शहर आहे. युनोचं इथे हेडक्वार्टर आहे. वॉशिंग्टन DC ही USA ची कॅपिटल आहे. ओके, हॉलिवूड आणि सॅन फ्रान्सिस्को 2च ऑप्शन आहेत आपल्या समोर. हे 2 कट करून टाका. चला, ऑप्शन 2च आहेत. ओके, त्याच्यात पुढे आणखी लक्षात ठेवा, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया हे हॉलिवूड अमेरिकेतील एक परिसर आहे. त्यामुळे उत्तर काय येतं? हॉलिवूड. आपण सहज म्हणतो हॉलिवूड सिनेमा, ऑस्कर साठी नॉमिनेशन. ओके, उत्तर काय? हॉलिवूड. एक शब्द आला पुढे बघा, जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपटाचं उद्योग केंद्र आहे. बरोबर आहे. या ठिकाणी मोठमोठे स्टुडिओ आहेत आणि जगातले दिग्गज कलाकार, ओके, निर्माता, प्रोड्युसर, डायरेक्टर आहेत या ठिकाणी. आणि हॉलिवूडचा ऑस्करवर लक्षात ठेवा मेजॉरिटी मध्ये काय आहे तर कमांड आहे. ठीक आहे. असाच प्रश्न आपल्याला मुंबई संबंधी, चित्रनगरी मुंबई. पुढे पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये टिंबटिंब खनिज आढळतात. मी रफ मध्ये काढतो बघा, जमतंय का? तुम्ही लक्षात ठेवा. ओके, पृथ्वीचा अंतर्गाभा म्हटले. पृथ्वीच्या उदाहरणामध्ये याला म्हणूया क्रस्ट, मेंटल आणि कुवर. आता हे प्रश्न विचारलाय तेव्हा हे विचारलंय पृथ्वीचा अंतर्गाभा. याच्यामध्ये जे अप्पर आहे, अप्पर आणि लोअर. ओके, आता याच्यात बघू आपला प्रश्न काय आहे ते. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये टिंबटिंब खनिज आहे. खनिज कोणत्या खडकात सापडते? सिडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक. अग्निज मध्ये सापडत नाही. सिलिकॉन, मॅग्नेशियम, सिलिका, अल्युमिनियम, निकेल लोह, निकेल लोह, मॅग्नेशियम. ऑप्शन 4. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने सिलिका व अल्युमिनियम खनिज सापडतं. हे दोन्ही खनिज एक हलके आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. हे पृथ्वीचे कवच व आवरणाचे मुख्य घटक आहेत. कोणाचे? कवच आणि आवरण. आता तुम्ही सांगा, याला म्हणायचं गाभा. ओके ओके, मग काय उत्तर सांगितलं? कोणतं उत्तर आहे तर उत्तर आहे एक तर सिलिका आहे आणि दुसरं अल्युमिनियम, म्हणजे सिलिका व अल्युमिनियम पृथ्वीच्या गाभ्यामध्ये. ओके, तुम्ही म्हणताल हे काय केलं? हे क्रस्ट, मेंटल, कोअर हे 3 लेअर आहेत. लक्षात ठेवा, याला बी आता डिवायडेशन आहे, परंतु आपण ते कोअर जिओग्राफी मध्ये क्लासमध्ये बघूया. पुढं अग्निजन्य खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो? हे एक महत्वाचं आहे बघा. इग्नियस रॉक, इग्नियस किंवा ज्याला अग्निजन्य खडक म्हणतो, अग्निजन्य खडक याचं रूपांतरण होतं, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये मेटामॉर्फिक. मेटामॉर्फिक रॉक्स म्हणजे ज्याला रूपांतरित खडकात, रूपांतरित खडक. ओके, कशातून काय बनतं म्हणजे काय म्हणतो तो? आता उदाहरण बघा. उदाहरण असं म्हणतं, गॅब्रो किंवा गॅब्रो पासून कोणता रूपांतरित खडक बनतो हा विचारलाय. इथं क्वेश्चन मार्क. सर्पंटाईन, संगमरमर, स्लेट, क्वार्टझाइट. ऑप्शन 4 आहेत. कोणता बनतो? ओके, तर याचं उत्तर आपण जर एकंदरीत बघितलं तर अग्निजन्य खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून ओके सर्पंटाईन नावाचा रूपांतरित खडक बनतो. कोणता बनतो? हे बनतो सर्पंटाईन. ओके, आता बाकीचे जे संगमरमर, स्लेट आणि क्वार्टझाइट आहे यांच्याविषयी थोडी माहिती बघूया. ओके, जेणेकरून आपल्याला, नाहीतर राहू द्या, बॅच मध्ये मी खडकाचे प्रकार त्याच्यापासून बनणार आहे, जसं बेसाल्ट, ग्रेनाइट, नीस. ओके,
याच्यापासून वाळू, त्याच्या अनेक म्हणजे खडक, त्याच्यापासून बनणारे खडक असे प्रकार आहेत. डिटेल मध्ये घेऊया, PYQ मध्ये नको. चालतंय. ऍक्च्युअली गॅब्रो खडक सर्पंटाईन कसा बनतो एक लक्षात ठेवा. कुठलाही खडक जर बनत असेल तर त्याला बनवायसाठी एक तर प्रोसेस असते. म्हणजे काय, टेम्परेचर आणि प्रेशर या दोन गोष्टीला मॅटर करतात. गॅब्रो खडक उच्च तापमान आणि दाबेच्या अधीन लक्षात ठेवा सर्पंटाईन मध्ये बदलतो. म्हणजे हाय टेम्परेचर हाय प्रेशर लक्षात राहू द्या, तरच याचं रूपांतरण होतं. ओके, म्हणजे बदल होतो. ठीक आहे. म्हणजे काय होतं, एकतर बदल कसा होतो, एक हाय टेम्परेचर आणि प्रेशर याच्यामुळं गॅब्रोचं रूपांतरण कशामध्ये होतं, तर सर्पंटाईन मध्ये होतं. ओके, पुढचं चीन मधील लोयस मैदान हे टिंब वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सक्षम कणाचं निक्षेपणातून तयार झालेला आहे. चीन पहिला स्वरूप देश बघा, चीन मध्ये ज्या नद्या आहेत, ओके, त्यांनी वाहून आणलेल्या उदाहरणामध्ये, या उदाहरणात एक आपल्याला होयांग हो, ब्रह्मपुत्रा, ओके, या अशा नद्या आहेत. चीन मधील लोयसचं मैदान हे टिंबच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्म कणाच्या निक्षेपण तयार झालेलं आहे. आता चीन मध्ये पहिल्या स्वरूप कोणतं वाळवंट आहे, हे थर कुठं येतं, राजस्थान मध्ये येतं. कालाहारी डेझर्ट हे लक्षात ठेवा, कालाहारी डेझर्ट हे आफ्रिकेमध्ये येतं का. अटकामा डेझर्ट तर गोबीचं डेझर्ट. आपल्या समोर 4 पर्याय आहेत. मी थर बाजूला काढून टाकलं कन्फ्युज साठी, तुम्हाला 4 पर्याय आहेत. ओके, शब्द आला बघा, कालाहारी डेझर्ट, मी म्हणेल तो नाही येत. अटाकामा डेझर्ट नाही येत. मग कोणतं येतं, तर गोबीचं वाळवंट येतं. कोणतं, गोबीचं वाळवंट. या गोबीच्या वाळवंटातून ओके लोयस हे मैदान टिंब वाहून वाळूच्या सूक्ष्म कणांनी, मी सांगताना नद्या सांगितल्या, याला आणखीन एक बदल करतो. जेव्हा या नद्या किंवा जमिनीवर वाहून लक्षात ठेवा, वाळू किंवा वाळूचे कण वाहत 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 येतात. वाहत म्हणजे वाऱ्याने लक्षात ठेवा. आणि चीन मधलं लोयसचं मैदान हे वाळवंटातील सूक्ष्म कण, कोणत्या, गोबीच्या वाळवंटातील कण पुन्हा वाहून आणले तर वाऱ्यानं वाहून आणल्यापासून बनलं. ओके, त्याला म्हणायचं लोयस मैदान. प्रश्न मॉडिफाय असा होतो, चीन मधील गोबीच्या वाळवंटापासून कोणतं मैदान तयार झालं, त्याचं नाव येतं लोयस मैदान. जर मॉडिफाय केला प्रश्न तर. ठीक आहे. आता शब्द आला लोयस मैदान. ओके, मोठ्या प्रमाणात वाळू, धूळ, वारा, ओके, नद्याद्वारे वाहून आणलं तर लोयस मैदान हे चीनच्या उत्तर मध्य भागात आहे. पर्टिक्युलर लक्षात ठेवा, सूक्ष्म कणाच्या थरापासून बनले. आता हे प्रोसेस व्हायला वेळ लागतो. पुढं ऑस्ट्रेलियातील मरे नदीचं उपनदी कोणती, अँडी मरे. ओके, मरे नदी कुठं आहे, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया नव्हे, ऑस्ट्रेलिया म्हणजे देश. ओके, ऑस्ट्रेलिया म्हणजे पण देश, ऑस्ट्रेलिया खंड. आता लक्षात ठेवा, ते ऑस्ट्रेलिया आहे, हा ऑस्ट्रेलिया आहे. ओके, नमोई, डार्लिंग, थॉम्सन, फ्लीड्स 4 ऑप्शन आहेत. ओके, डार्लिंग, नमोई, थॉम्सन आणि फ्लेट्स. मी तुम्हाला कन्फ्युज करतो, हे 2 काढतो. आता सांगा, तर याचं उत्तर येतं बघा, जमतंय का. एकूण नदी 2785 ओके किलोमीटर वाहते. एकंदरीत बघितलं ही न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँड राज्यामधून वाहते. न्यू साऊथ वेल्स, कन्फ्युज, न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँड. ओके, किंवा क्वीन्सलँड याच्यातून, म्हणजे हे कुठं येतं, हे दोन्ही लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियाचे राज्य आहेत आणि डार्लिंग ही नदी आहे. कोणती, मरे नदीची उपनदी कोणती, तर डार्लिंग. काय नाव आहे, डार्लिंग नदी. ओके, ऍक्च्युली डार्लिंग नदी ही पहिल्या सुरू, डार्लिंग नदी ही लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया सर्वात लांब नदी व मरे नदीची सर्वात लांब उपनदी आहे. पुढं रेषालेखा व स्तंभलेखा हे नकाशा संबंधीचे सारखेच प्रश्न आलेत. कोणतं, रेषालेखा व स्तंभलेखा. काय, रेषालेखा व स्तंभलेखा हे टिंब आहे. एकमितीय आकृती, द्विमितीय आकृती, त्रिमितीय आकृती, वितरणात्मक आकृती. जरा व्यवस्थित पण रीड करा. रेषालेखा व स्तंभलेखा हे काय आहेत. ओके, उदाहरण सांगतो, वर्तुळ, त्रिकोण, चौरस हे काय आहेत लक्षात ठेवा. वर्तुळ, मी उदाहरण सांगितलं, सोपं सांगतो. वर्तुळ, त्रिकोण, ओके, चौरस हे काय आहेत आता सांगा. एकमितीय, द्विमितीय आकृती का त्रिमितीय का वितरणात्मक. ओके, वर्तुळ, त्रिकोण, चौरस. ओके, वर्तुळ, त्रिकोण, चौरस. ओके, काय आहेत लक्षात ठेवा.
तर हे आहे, लक्षात ठेवा, द्विमितीय आकृत्या. काय त्या द्विमितीय आकृत्या. आणि याचंच उदाहरण रेषालेखा व स्तंभलेखा हे काय आहेत तर द्विमितीय आकृत्या आहेत. चालतंय. आता स्पष्टीकरण मी वर्तुळ चौरस हे का दिलं समजून घ्या आता जरा. कारण का द्विमितीय आकृती लांबी व रुंदी असते परंतु उंची नसते. कागदावर काढता येणारी आकृती द्विमितीय आकृती आहे. ओके, लांबी व रुंदी असते परंतु उंची नसते आणि कागदावर काढता येणारी आकृती कोणती आहे द्विमितीय आहे. पुढं अँडीज पर्वताचे सर्वात उंच शिखर. सुरुवातीला इथे प्रश्न तयार होतो, अँडीज पर्वत कोणत्या खंडात आहे. पहिला प्रश्न कोणत्या खंडात. दुसरं कोणत्या देशात आहे. दुसरा प्रश्न कोणत्या देशात आहे. द्या उत्तर आता देशात. आणि तिसरा प्रश्न सर्वात उंच शिखर कोणतं. माउंट मॅकिवेली, माउंट मॅकिनली, माउंट मिचेल, माउंट ओकनकागुआ, माउंट एल्ब्रुस. ऑप्शन आपल्या समोर 4 आहेत. अँडीज पर्वत लक्षात ठेवा. एक आपल्यासाठी पहिल्या सुरू महत्वाचं म्हणजे सर्वोच्च शिखर कोणतं हे आधी ऑप्शन काढून टाकतो. दुसरं पहिल्या प्रश्न उत्तर देतो देश कोणते. लक्षात ठेवा हे देश. एक मी सांगतो अर्जेंटिना, दुसरा तुम्ही सांगा अर्जेंटिना. अर्जेंटिना व कोणतं अर्जेंटिना व चिलीच्या सीमेवर हा पर्वत आहे. कोणता चिली. म्हणजे आता हे खंड कोणता आला. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं खंड उत्तर कोणतं तर साऊथ अमेरिका. कारण का अर्जेंटिना चिली साऊथ अमेरिका खंडात आहेत. ओके, 2 प्रश्न उत्तर मिळालं. तिसरा तर याचं उत्तर आहे माउंट अकोनगुआ. हा कोणता माउंट अकोनगुआ हा सर्वात उंच अँडीज पर्वतामधला शिखर आहे. आता याच्यापेक्षा पुढचं बघा. लक्षात ठेवा एकदा विचारलं आपण आशिया खंडाच्या बाहेरचं सर्वात उंच शिखर आहे म्हणजे काय. सर्वात उंच जगात कोणत्या खंडात शिखर आहेत हा एक प्रश्न आला. जगातील सर्वात उंच कोणत्या खंडात. ओके, जगात सर्वात जगात प्रश्न असा आला जगात सर्वात ओके उंच शिखर कोणत्या खंडात आहेत तर त्याचं उत्तर द्या आशिया. आणि आशिया खंड जर नसेल पर्याय तर साऊथ अमेरिका. आशिया खंडात सर्वात उंच शिखर कोणत्या खंडात आहे तर त्याचं उत्तर आहे साऊथ अमेरिकेमध्ये. ओके, साऊथ अमेरिकेमधलं उदाहरण कोणतं माउंट अकोनगुआ शिखर कोणत्या पर्वतात अँडीज पर्वतात. अँडीज पर्वत कुठं आहे अर्जेंटिना आणि चिलीच्या कोणत्या खंडात साऊथ अमेरिका. पुढं टांझानिया आफ्रिकामधील मृत ज्वालामुखी ज्याला आपण डेड वॉल्कॅनो म्हणतो कोणता. टांझानिया मधला मृत ज्वालामुखी कोणता. फुजियामा, माउंट किलिमांजरो, काटमाई, विसियस. हो का, याच्यावर आपण पीवायक्यू मध्ये घेतलं होतं. माउंट विसियस हा इटली मधला आहे. याच्यामुळं पोम्पोई शहर कोणतं पोम्पोई शहर उद्ध्वस्त झालं गाडलं गेलं. तर हा पर्याय कटला. फुजियामा, माउंट किलिमांजरो. टांझानिया विचारले नाव काय विचारले टांझानिया मधला. आणि प्रश्न काय विचारला टांझानिया मधला कोणता विचारले. इथे एक नाव आले तुला फुजियामा. या फुजियामा मुळेच काय झालं जपानमध्ये. या जपानमध्ये आहे. जपानमध्ये सुनामी ज्वालामुखी ऍक्टिव्ह त्यामुळे हा 2 कटले. तर माउंट किलिमांजरो काटमाई. तर उत्तर येईल काय बोला पटकन. उत्तर काय येईल. यस उत्तर बोला. याचं उत्तर काय येईल. ऑप्शन 2 ठेवले हे फुजियामा ओके जपान ओके आशिया खंडात हे युरोप खंडात. चला देश पण सांगितले. चला याचं नाव माउंट किलिमांजरो. माउंट किलिमांजरो हा अर्जेंटिना मधला कुठला नाही. टांझानिया मधला कुठल्या खंडातला आफ्रिका खंडातला. कोणता ज्वालामुखी आहे तर मृत ज्वालामुखी आहे. ओके, नाव आहे माउंट किलिमांजरो. नाव आहे माउंट किलिमांजरो. टांझानिया मधला आफ्रिका खंडातला मृत ज्वालामुखी आहे. ओके, कोणता ज्वालामुखी आहे. आता हे आफ्रिकेतलं सर्वात उंच शिखर आहे त्याचं नाव आहे माउंट किलिमांजरो. तेही लक्षात ठेवा. आफ्रिकेमधलं सर्वात उंच शिखर आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर उंच किंवा उंच शिखर नाव आहे माउंट किलिमांजरो. आशियामधलं सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट. माउंट किलिमांजरो आफ्रिकेतलं सर्वात उंच. ओके, आणि कसा आहे तो डेड इथं काय वॉल्कॅनो आहे किंवा हे आहे वाळवंट. याच्यानंतर पुढे ज्वालामुखी आहे. माफ करा ज्वालामुखी. आता हे जर समजा एकतर वॉल्कॅनो आहे पुन्हा पर्वत आहे आणि उंच आहे आफ्रिकेतला मोठा आहे तर हे काय पर्यटकासाठी ट्रॅकिंगसाठी महत्वाचं ज्याला काय म्हणूया आकर्षणाचं ठिकाण आहे. म्हणजे इथं काय पर्यटक येतात. ओके मित्रांनो लक्षात आलं. यानंतर आपल्यासाठी घोषणा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी टीईटी 2024 आपण
कमी कालावधीमध्ये गुरु नावाची बॅच लॉन्च केली आहे. ही बॅच लाईव्ह असेल, आपल्याला ती रेकॉर्ड पण बघता येईल. ओके, नॉमिनल फी आहे मित्रांनो. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा नावाचं आमचं ऍप डाउनलोड करा, हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या नंबरला 9226018181 ला नक्की फोन करा. गुरु बॅचला हे एक्सपर्ट गुरुजी आहेत बघा, सगळे लक्षात ठेवा. आणि आपल्यासाठी हे सर आणि मॅडमनी टेट 2024 गुरु नावाची बॅच घेऊन आलेले आहेत. ओके, आपला आजचा जो भाग होता लक्षात ठेवा, समाजशास्त्र. काय समाजशास्त्र भाग 6 PYQ हे सेशन आपलं कंटिन्यू चालू आहे. तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. ओके, तर आज आपण जवळपास 30 क्वेश्चन कव्हर केले. इथंच थांबूया, पुढच्या भागामध्ये उद्या कव्हर करूया. थँक्यू सो मच. काही असू द्या, एक विनंती आहे, आपली कमेंट आणि आपलं लाईक, ओके, ही आमची एनर्जी असते. लेक्चरला लाईक करा आणि पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, न्यूट्रल असो, कमेंट करा. निगेटिव्ह असेल, काही चुका असतील तर पुढच्या लेक्चरला दुरुस्त करता येतील. पॉझिटिव्ह असेल ती एनर्जी असेल आमच्यासाठी. ओके, थँक्यू सो मच. थांबतोय.